संध्याकाळचा नाश्ता म्हटला की काहीतरी चटपटीत खायला आवडतं। संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी चविष्ट असं झालं तर मजाच येईल। तर त्याचकरिता भजे किंवा पकोड्यापेक्षा वेगळा आणि पारंपरिक पदार्थ मी आज तुमच्यासाठी बनवत आहे आणि ती म्हणजे अगदी कुरकुरीत झणझणीत अशी आलूची वडी। अगदी सोप्या पद्धतीने आलूची चविष्ट कुरकुरीत आणि खमंग अशी वडी कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग वेळ न घालवता अतिशय कुरकुरीत झणझणीत अशी आलूची वडी बनवायला सुरुवात करूया। आलूची वडी बनवण्याकरिता इथे मी सर्वप्रथम एक वाटण तयार करून घेणार आहे। वाटण तयार करण्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, सोबतच यामध्ये जाईल एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। सर्व साहित्य मी हलकेसे कट करून घेतलेले आहेत। सोबतच यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालणार आहे आणि यामध्ये जाईल चवीप्रमाणे मीठ, जेणेकरून सर्व साहित्य व्यवस्थित असे बारीक होतील। इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरला व्यवस्थित असा बारीक हिरव्या मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आहे। हिरव्या मिरचीच्या वाटणामुळे आपल्या या आलूच्या वडीला अतिशय चविष्ट असा फ्लेवर येतो। आता आलू वडीसाठीचं पीठ आपण भिजवून घेऊया। त्याकरिता एका बाउलमध्ये मी 2 वाटी बेसन घेतलंय। आलूची वडी छान कुरकुरीत व्हावी याकरिता 2 चमचे आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। सोबतच आपण जे वाटण करून घेतलेलं होतं त्यातील 1 चमचाभर मी वाटण यामध्ये घातलंय। मसाल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 अर्धा चमचा जिरे पावडर, 1 पाव चमचा हळद आणि 1 अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर देखील यामध्ये घालायची आहे। मिरचीचा ठेचा बनविताना आपण मीठ घातलेलं होतं, याकरिता अगदी थोडंसंच मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। सोबतच 1 पाव चमचा ओवा देखील हातावरती क्रश करून घालायचं आहे आणि यामध्ये जातील 1 मोठा चमचा तीळ। तीळमुळे आपले हे आलू वडी छान खमंग होते आणि सर्वात शेवटी घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आलूच्या पानांमुळे घशाला खाज होऊ नये याकरिता आपल्याला इथे 2 मोठे चमचे चिंचेचा कोळ यामध्ये घालायचा आहे। चिंचेच्या पाण्यामुळे आपल्या या आलू वडीला फ्लेवरही खूप जबरदस्त येतो। सोबतच थोडं पाणी घालत आपल्याला छानपैकी बॅटर बनवून घ्यायचं आहे। भज्याच्या पिठापेक्षा हलकंसं पातळ बॅटर आपल्याला याचं बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता थोडं पाणी घालत मी व्यवस्थित असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे आपलं आलू वडीचं बॅटर बनवून तयार आहे। चला तर मग आपण आलू वडी बनवायला घेऊया। आलू वडी बनवण्याकरिता इथे मी 4 ते 5 आलूची पानं व्यवस्थित धुवून पुसून घेतलेली आहेत। इथे माझ्याकडे मोठ्या आलूची पाने आहेत, तुम्ही छोट्या आलूची पाने देखील घेऊ शकता। आता या आलूच्या पाण्यावरील देठाचा जो भाग असतो तो आपल्याला चाकूच्या पद्धतीने काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता देठाचा भाग काढून झाला की आपल्याला एक करून सर्व आलूच्या पानांना या पद्धतीने आपण बनवलेलं बेसनचं बॅटर किंवा पीठ लावून घ्यायचं आहे। आपल्याला सर्व पानाला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आता यावरती आपल्याला दुसरं आलूचं पान या पद्धतीने ठेवायचं आहे। या आलूच्या पाण्यालाही आपण व्यवस्थित असं बॅटर लावून घेऊया। याच पद्धतीने आपल्याला बॅटर आलूच्या पाण्याला लावत सर्व पानं याच पद्धतीने आपल्याला एकमेकांवरती ठेवून चिटकवून घ्यायची आहेत, जेणेकरून आपल्या आलू वडीला लेयर्स छान पडतात। इथे मी 5 पानांचं एकच रोल बनविणार आहे। तुम्ही बघू शकता सर्व पानांना मी व्यवस्थित असं पीठ लावून घेतलेलं आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पानांचं रोल बनवून तयार करायचं आहे। बघू शकता मी पानांचं व्यवस्थित असं रोल तयार करून घेतलेलं आहे। पानांचं रोल तयार करून घेतल्यावर वरतून देखील आपल्याला थोडंसं बॅटर लावून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता आलू वडीसाठीचं रोल बनवून तयार आहे। आता ही आलू वडी आपल्याला पाण्यावरती स्टीम करून घ्यायची आहे। त्याकरिता एका स्टीमरच्या चाळणीला मी तेल लावून घेतलंय।
यावरती आपल्याला आलूची वडी ठेवायची आहे आणि हे प्लेट आपल्याला स्टीमरमध्ये ठेवून घ्यायची आहे। मी अगोदरच स्टीमरमध्ये पाणी व्यवस्थित तापवून घेतलेलं होतं। आता लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही आलू वडी 15 ते 20 मिनिटे व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये आलू वडी व्यवस्थित वाफवून होते। आता हिला काढून पूर्णपणे थंड करून घेऊ। इथे ही आपली आलू वडी पूर्णपणे थंड झालेली आहे। आता आपण याचे भाग करून घेऊया। चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित अशा पातळ पातळ वड्या आपल्याला कापून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आपली ही आलू वडी दिसायला किती सुंदर दिसत आहे। इथे मी सर्व आलू वडी कट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता ही आलू वडी मी तळणार आहे। तुम्ही याला शॅलो फ्राय देखील करू शकता। आलू वडी तळताना तेल आपल्याला चांगलेच गरम करून घ्यायचे आहे। छान गरम तेलामध्ये आपल्याला आलू वडी सोडून घ्यायचे आहे आणि मध्यम आचेवर व्यवस्थित अशी खरपूस आलू वडी आपल्याला तळून घ्यायची आहे। एका आलू वडीची बॅच तळायला आपल्याला 3 ते 4 मिनिटे सहज लागतात। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली ही आलू वडी छान खरपूस अशी तळून होते। इथे तुम्ही बघू शकता आपल्या या आलू वडीला किती छान असं सोनेरी कलर आलेला आहे। आता ही आलू वडी आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व आलू वडी बनवून तयार करून घेऊया। आता इथे आपली अतिशय कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट झणझणीत अशी आलूची वडी बनवून तयार आहे। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम असा पर्याय आहे। जर तुम्ही या पद्धतीने आलू वडी केली तर ती कधीच फसणार नाही। तर एकदा नक्कीच ट्राय करा। कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।